महाराष्ट्र भाजपा नेता परिणय फुके ने विपक्ष पर जमकर निशाना साधा है। समाज कल्याण विभाग के छात्रावासों से जुड़े विज्ञापन, किसानों की कर्ज माफी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और कांग्रेस की राजनीति को लेकर फुके ने संजय राउत, रोहित पवार और कांग्रेस पर तीखे हमले किए। उनका कहना है कि विपक्ष बिना तथ्यों का अध्ययन किए लोगों में भ्रम फैलाने का काम कर रहा है। भाजपा नेता परिणय फुके ने समाज कल्याण विभाग के छात्रावासों से संबंधित विज्ञापन को लेकर उठ रहे विवाद पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि यह कोई नई व्यवस्था नहीं है। उन्होंने बताया कि वर्ष 1984 के शासन निर्णय के आधार पर ऐसी प्रक्रिया पहले से लागू है और हर वर्ष इसी प्रकार की विपत्ति जारी की जाती है। बघा, या प्रकारची जी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून त्यांच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना भरती मिळण्याकरता जी जाहिरात काढण्यात आली आहे, ही नेहमी याच प्रकारची जाहिरात येत असते. 1984 चा या संदर्भातला एक जी आर आहे आणि त्या जी आरच्या आधारेच या प्रकारच्या भरती या सगळ्या समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये होत असते आणि त्याच प्रकारची एक नवीन जाहिरात आल्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी लोकांमध्ये संभ्रम आहे. त्या सगळ्या लोकांमध्ये ज्या लोकांमध्ये संभ्रम आहे त्यांनी 1984 चा जी आर वाचून घ्यावा. फुके ने आरोप लगाया कि लोग बिना पूरी जानकारी के जनता में भ्रम पैदा कर रहे हैं। संजय राउत पर निशाना साधते हुए फुके ने कहा कि उन्होंने पहले पूरे विषय का अध्ययन करना चाहिए, इसके बाद ही बयान देना चाहिए। उन्होंने कहा कि केवल राजनीतिक टिप्पणी करने के लिए इस मुद्दे को अनावश्यक रूप से उछाला जा रहा है। संजय राऊतला दुसरं काही काम नाही आहे. सकाळी 9 वाजता येऊन काहीतरी कोणत्यातरी विषयावर बोलण्याशिवाय त्यांना दुसरं काही काम नसल्यामुळे ते या प्रकारची टीका-टिप्पणी करतात. त्यांनी अभ्यास पूर्ण करून घ्यावा. त्यांनी 1984 चा जी-आर त्यांना मी आज पाठवतो. त्याचा अभ्यास करून 1984 च्या जी-आरच्या आधारावर या प्रकारची ॲड निघालेली आहे. रोहित पवार उपोषणाचा दुसरा दिवस आहे. काय सांगणार रोहित पवार? कसं? शेतकऱ्यांच्या कर्जमाफी काही कर्जमाफी आहे. किसानों की कर्ज माफी के मुद्दे पर फुके ने रोहित पवार को भी घेरा। उन्होंने कहा कि राज्य सरकार द्वारा घोषित ऐतिहासिक कर्ज माफी का लाभ बड़ी संख्या में किसानों को मिल रहा है। फुके के अनुसार रोहित पवार किसानों की नहीं बल्कि सहकारी बैंकों की चिंता कर रहे हैं, क्योंकि कर्ज माफी का विषय उन बैंकों से जुड़ा है जिन्होंने किसानों को ऋण दिया था। मला असं वाटतं की रोहित पवारजींना त्यांनी जो राज्य सरकारने जो जी-आर काढला आणि शेतकऱ्यांना जी ऐतिहासिक कर्जमाफी केली त्याचा पूर्ण अभ्यास नाहीये. शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या संदर्भातला प्रतिसाद आहे. एक चांगल्या प्रमाणात लोक त्याचा फायदा घेऊन राहिले, शेतकरी त्याचा फायदा घेऊन राहिले आणि निश्चितच काही जर अडचण असणार तर शेतकरी त्या संदर्भातला निवेदन तिथल्या संबंधित कलेक्टरला किंवा तहसीलदाराला देऊन त्या अडचणी दूर करून त्या कर्जमाफीचा पूर्ण फायदा घेऊ शकतात. रोहित पवारांची मागणी ही शेतकऱ्यांची कर्जमाफीची नाही, तर ज्या सहकारी बँकेंनी त्या शेतकऱ्यांना कर्ज दिलंय त्या लोकांची कर्जमाफीचा त्यांचा विषय. शेतकऱ्यांच्या संदर्भात रोहित पवारांचं मला असं वाटत नाही काही पोटतिडकी आहे म्हणून. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कांग्रेस में विलय की चर्चाओं पर प्रतिक्रिया देते हुए फुके ने कहा कि कांग्रेस से अलग होकर बने कई दल अब जनता का विश्वास खो चुके हैं और उन्हें राजनीतिक अस्तित्व का संकट दिखाई दे रहा है। इसी वजह से कांग्रेस में वापसी की बातें सामने आ रही हैं। वहीं कांग्रेस पर हमला बोलते हुए परिणय फुके ने कहा कि पार्टी ने चुनाव मैदान में उतरने से पहले ही हार स्वीकार कर ली है। उन्होंने दावा किया कि कांग्रेस आज किसी भी चुनाव को मजबूती से लड़ने की स्थिति में नहीं है और यही कारण है कि उसे कई जगहों पर पीछे हटना पड़ रहा है। आज जवळपास हे जे सगळे तृणमूल काँग्रेस असणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असणार किंवा इतर पक्ष हे सगळे काँग्रेसमधनं त्यांच्या वेगळ्या एक विचारांनी त्यांच्या राज्याच्या हिताच्या विचारांनी ते सगळे बाहेर पडले होते. कुठेतरी तेही काँग्रेस सोबतच काँग्रेसच्याच विचारधारा सामील करून देश लुटाचा जो विचार त्यांच्या मनात आला आणि त्यानंतर त्यांची अवगती झाली आणि आज त्यांच्या राज्यांमध्ये त्यांना नाकारण्यात आलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं त्यांचा विचार होत असणार कोणत्या पक्षात परत काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा. भंडारा विधान परिषदेचं काय चित्र आहे म्हणजे काँग्रेसची माघार आहे. विदर्भातच काँग्रेसची नामुष्की. यवराजचा जो उमेदवार आहे तो ऍडमिट आहे. बाकी 3 ठिकाणी माघार घेतली आहे. बघा असं आहे की काँग्रेस पक्षाने निवडणूक लढण्याच्या आधीच हार मानून घेतलेली आहे आणि म्हणून सगळीकडे त्यांनी माघार घेतलाय. गटातटात विभागलेला काँग्रेस आज कोणतीही निवडणूक लढण्यास असमर्थ आहे आणि म्हणून त्यांच्या गटाचे भांडणं ते दूर करूनच ती निवडणूक लढू शकतात असं त्यांची खात्री आहे आणि गटाचे जोपर्यंत भांडणं संपत नाही तोपर्यंत निवडणूक लढायची नाही असं मला असं वाटतं काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याचमुळे विदर्भात सगळीकडेच विधान परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाने माघार घेतलेली.